CID मालिकेच्या चाहत्यांसाठी अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे। या मालिकेतील एका पात्राचे खरे आयुष्यात निधन झाले आहे। मित्रांनो, CID फेम फेडरिक्स अर्थात दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे। वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून दिनेश हे यकृत निकामी झाल्याने रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते। ही माहिती याच मालिकेतील त्यांचे सहकलाकार दया यांनी दिली आहे। अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीत काम करणाऱ्या दिनेश फडणीस यांना CID या मालिकेतूनच खरी ओळख मिळाली होती। या मालिकेत ते फेडरिक्स या पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत होते। CID शो आता टेलिकास्ट होत नसला तरी शोमधील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। या व्यतिरिक्त दिनेश यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आणि अभिनेता आमिर खानसोबत सरफरोश तसेच ऋतिक रोशनसोबत सुपर 30 या चित्रपटात काम केले होते। दिनेश यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांसह चाहत्यांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांनी मुंबईतील तुंगा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते, मात्र यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच मालिका विश्वातून आणि सिनेसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेते दिनेश फडणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली।